आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अवी बिरामणे चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. दुंद विरुद्ध करंजे असा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. भैरवनाथ फायटर करंजे त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी दुंद संघ आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक मॅच या दोन्ही संघांनी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा हा सामना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर माननीय श्री आनंदजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. न्यू अजिंक्य चषक च्या या पर्व 4मध्ये त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कर्णधार देखील राहिलेले आहेत. लेजंड खेळाडूंमध्ये कर्णधाराची धुरा देखील त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली होती. त्यांचंच आगमन या शुभ आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यानंतरच्या मॅचेस आहेत त्या प्रॉपर वेळेवर खेळवल्या जातील या सूचनेकडे कृपया दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. विशेषतः गोलंदाज यांना देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. संदीप साळुंके आता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक. ओहो अशा वाप गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडीशी श्रीरक्षकाची चूक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेने या ठिकाणी श्री गणेशा होतोय भैरवनाथ फायटर करंजे या संघाचा. तर एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच या ठिकाणी संदीप साळुंके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे षटक आहे. ओहो भिरकावून दिलाय. हो क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि विकेटचं पतन अतिशय महत्वाची विकेट. संकेत गोळे सारख्या आक्रमक फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. का संदीप साळुंके याला गोलंदाजी मार्कवर अपग्रेड करण्यात आलं, का संदीप साळुंके यांना पहिल्या षटकाची जबाबदारी देण्यात आली, त्या मागचं महत्वाचं कारण या ठिकाणी पाहायला मिळते. चला विनोदजी धनावडे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. विनोदजी धनावडे कृपया विनंती आहे. आमचे साथी समालोचक आहेत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी कृपया यायचं आहे. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानावर पोहोचायचा आहे. महत्वाची विकेट ज्या कामासाठी संदीप साळुंके याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी संदीप साळुंके याला आमंत्रित केलं होतं, परंतु या मॅच साठी ज्यासाठी त्याला अपग्रेड करण्यात आलं. पहिला चेंडूवर प्रहार लगावला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा
चौकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमकता त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि हे आक्रमण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासूनच ते आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. हे आक्रमण कंटिन्यू या ठिकाणी ठेवावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी घेण्यात आलाय. विशालच्या बॅटमधूनचा हा चौकार. ओहो, पंचांचं बोट आकाशाकडे येत आहे. लेग बिफोर विकेट LBW ने या ठिकाणी बाद केला गेला. हीच ती गोलंदाजीची धार आहे. हाच तो अचूक टप्पा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरलं गेलं. या पद्धतीचा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यावर अडकवण्याचं काम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक लाजवाब फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप साळुंके पॉवर प्लेचं हे षटक आहे. धाव फलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 5 धावांवर अडकून पडलेलं हे षटक नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 चेंडू या षटकातील झालेले आहेत. अजूनही या ठिकाणी 2 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा संदीप साळुंके गोलंदाजी मार्कवर. ओहो, ज्या टप्प्याची आपण या ठिकाणी वाट पाहत आहे तोच टप्पा. गोलंदाजीचा जर या ठिकाणी विचार केला तर अवघ्या 4 धावा सोडल्या तर एक चांगली गोलंदाजी. धाव फलकावर या ठिकाणी आहे त्या 5 धावा. आता देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अवघी 5 धावा आणि एक महत्वाची विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेला आहे. संदीप साळुंखे एक चांगली आणि वाखरण्याजोगी गोलंदाजी यांच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या गोलंदाजीची धार आहे ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा अवघ्या खर्च केलेल्या आहेत आणि पॉवर प्लेचं षटक कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी संदीप साळुंखे यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. तर गोलंदाजीमध्ये नक्कीच या ठिकाणी बदलाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी या ठिकाणी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मंगेश याला आमंत्रित केलं गेलंय दुंद या संघाकडून. स्ट्राईक एंडचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर स्ट्राईक एंडला आता रत्नाकर स्ट्राईक एंडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मंगेश याचा षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली गेली आणि एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 6 या आकड्यावर. आता गणेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या रनवेवर आपल्याला मंगेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपल्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी संदीप साळुंके चेंडू खाली. ओहो, काय पाहतोय आपण या पद्धतीचं जर आपण क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाहीये संदीप साळुंके याच्याकडून, परंतु सूर्याचा तितकाच प्रभाव नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या आधी देखील क्षेत्ररक्षणामध्ये अशा प्रकारची चूक संदीप साळुंके याच्या माध्यमातून झाली होती, परंतु गॉगलचा वापर त्या ठिकाणी नंतर केला गेला. आता देखील गॉगलची जर गरज असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिथेच बॉल तटकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सन्मान दिला गेला चेंडूला. यावर एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली आणि या एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंगेशच्या माध्यमातून. मंगेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी रत्नाकर थोडस दिशा भरकटण्याचं काम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अवांतर धावेची भर या ठिकाणी गणली गेली. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. चला विनोदजी धनावडे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. उंच किल्ला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोडा करतोय आणि थोडस
गफलत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या भरीबरोबरच धावफलक आता 2ने पुढे सरसावून धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. मंगेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी रत्नाकर. लोवर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरला गेला. एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय मंगेशच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी विष्णुप्पा धनावडे नवी मुंबई महानगरपालिका कर निरीक्षक आणि वसुली अधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. आता लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमुरा करतोय परंतु थोडंसं गपलत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये देखील पाहायला मिळाली. 2 धावांची भर या ठिकाणी गंडी गेली आहे आणि या 2 धावांच्या भरीबरोबरच धावफलक 2ने पुढे सरसावलंय. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 16 या आकड्यावर. 16 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 16 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पुढील गोलंदाजाला त्वरित आपण आमंत्रित करायचं आहे. हे नक्कीच या ठिकाणी विनंती असेल. वेळ आपण वाचवायचा आहे कारण अतिरिक्तचे सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. आज जर आपण पाहिलं तर आपल्याला अतिरिक्त 3 सामन्यांचा भरणा या ठिकाणी आपल्याकडे आहे. अतिरिक्त 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनलचा मुकाबला आजच्या दिवसामध्ये. आजचा हा फायनलचा दिवस नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्यांची रेलचेल आपल्याला सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते. जसं जसे फायनल जवळ येत जाईल त्याचप्रमाणे पाहुण्यांचं देखील या ठिकाणी आगमन. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सन्मान दिला. नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर हे नक्कीच नकारात्मक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला पंचांकडून. नक्कीच या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय तर कोणत्या पद्धतीचा नो आहे ते नक्कीच या ठिकाणी पंचांनी दर्शवलेलं आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल असं देखील या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. रत्नाकर यांना फायदा उचलतेला आलेला नाहीये. फ्री हिटचा हा चेंडू होता आणि या फ्री हिटवर एक चांगली गोलंदाजी सुनील यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रत्नाकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सुनील याचा पुढील चेंडू. ओहो, तेज तर्रार गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल. तेज तर्रार बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. रत्नाकर यांना या ठिकाणी अडकवून ठेवण्याचं काम, यांना या ठिकाणी बेड्या ठोकण्याचं काम केलं जात आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी केला गेला आहे. थोडीशी गफलत यष्टांच्या मागे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि डेंजर एंडला रत्नाकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिघाई संकटात नाही असा प्रकार या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धाव संख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर आहे त्या 19 धावा. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर आपण पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि एक धाव तर धावून पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं लूज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याचं परिवर्तन, एका धावेचं परिवर्तन 2 या धाव्यांमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 21.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. संदीप साळुंके पुन्हा एकदा थोडीशी गफलत पाहायला मिळते. ओ परंतु लाजवाब थ्रो पाहायला मिळतोय. प्रशंसा करावी लागेल. संदीप साळुंके लाजवाब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विकेट्स या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावचित स्वरूपामध्ये अक्षय यांना या ठिकाणी माघारी परतावं लागलं. अक्षय गोळे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाजीमध्ये यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना धावचित स्वरूपात तर टीव्ही अंपायरचा या ठिकाणी इरादा घेतलाच आहे. टीव्ही अंपायर नक्कीच या ठिकाणी आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतील. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी इशारा आलेला आहे. तर थर्ड अंपायरचा इशारा सर आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतो. माननीय थर्ड अंपायर यांनी हा बाद घोषित केलेला आहे. थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत सर पोहोचलेला आहे. माननीय थर्ड अंपायर यांनी हा बाद दिलेला आहे. तर अक्षयची खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अक्षय एक झुंजावत खेळाडू, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याला या ठिकाणी माघारी परतावं लागलंय. आज भैरवनाथ फायटर च्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी आपण विचार केला ना तर यानंतरचा सामना आपल्या समोर रंगणार आहे. सायगर विरुद्ध आसणी असा सामना असणार आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झेलची संधी आहे. त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक विकेटच या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ फायटर संघाला नक्कीच याच्यावर थोडीशी रोख लावावी लागेल. भैरवनाथ फायटर या संघावर आता धुंद संघ हावी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्यावेळी सुनील ज्यावेळी गोलंदाजी मार्कवर आले आणि त्यानंतर ची जी वाटचाल चालू झाली ती नक्कीच या ठिकाणी वाखरण्याजोगी आहे. ज्यावेळी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळी नक्कीच या ठिकाणी कुठेतरी बॅकफुटला जाताना भैरवनाथ फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता शेवटचं षटक अति महत्त्वाचा षटक या ठिकाणी भैरवनाथ फायटर यांच्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी विचार केला अवघ्या 22 धावा धावफलकावर आहेत. थोडंसं अपग्रेड करावं लागेल कारण धुंद संघाकडे तसे आक्रमक फलंदाज आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडूवर उंच गेला चेंडू पुन्हा एकदा संदीप साळुंके बॅक टू बॅक दुसरा झेल त्या ठिकाणी घेतलाय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये प्रीतम याला यश आलेलं आहे. एखाद्या माळीचे मणी ज्याप्रमाणे गळून पडतात त्याचप्रमाणे विकेटचं पतन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठेतरी ती रोख थांबवावी लागेल. भैरवनाथ फायटर या संघाला जर या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये राहायचं आहे तर थोड्याशा धावा आपल्या खात्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते करावं लागेल. आणि त्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना रोप लावावा लागेल. त्यांना या ठिकाणी थोडंसं टिकून राहावं लागेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता जो फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश जो 9व्या क्रमांकावर अमर या ठिकाणी आहे जे गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना या ठिकाणी अमर धनावडे फलंदाजी मार्कवर आहेत. प्रीतम याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय यष्टी रक्षणामध्ये थोडीशी गफलत. पंचांचं बोट आकाशाकडे जाताना पाहायला मिळतंय. अमर धनावडे याला देखील या ठिकाणी माघारी पडतावं लागतंय. ही अत्यंत या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं विकेटचं या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. तिसऱ्या म्हणजे हॅट्रिकच्या उंबरट्यावर आता या ठिकाणी प्रीतम आपल्याला पाहायला मिळेल. आता जो खेळाडू तर या ठिकाणी विजय नारायण सुर्वे तात्या CA ज्यांनी आम्हाला चतुर्थ पारितोषिकासाठी सौजन्य दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर धावफलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 22 धावा.
बॉल झालेले आहेत 2 आणि दोन्ही बॉलवर विकेट आहे. तिसरा चेंडू या ठिकाणी मार्गस आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्रीतम पाहायला मिळतोय. हो हो हो, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन, थोडीशी लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळते. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळते. अजून एकही धाव प्रीतमने या ठिकाणी दिलेली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑफच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव तर धाव फलकावर घेण्यात आलेली आहे आणि एकच धावेवर त्या ठिकाणी समाधान मांडलं गेलं आहे. तर 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेली. आता कुठेतरी धावफलक बऱ्याचशा काळानंतर 1 पावलाने पुढे गेलेला आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर. प्रीतम याचा पुढील चेंडू, फुल टॉस, नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. दंडित केलाय गोलंदाजाला. नकारात्मक चेंडूचा इशारा. थोडंसं दिशा भरकटण्याचं काम नक्कीच या ठिकाणी थोडंसं झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता प्रीतम ज्यावेळी या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा जखमी अवस्थेत देखील पाहायला मिळतोय. धावफलक 25 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. आता देखील उंच गेला चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळत आहेत. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, खेळामध्ये थोडस विसंगती त्या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी पाहतोय 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लहानपणे आपण ज्यावेळी लगोरीचा खेळ खेळताना सर्वांनी पाहिला असेल, या मंचकावर जेवढे बसलेले आहेत, तो लगोरीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. तर प्रशंसा करावी लागेल फलंदाजांची. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 29 या धावसंख्येवर. आता देखील या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांबरोबरच धावफलक जाऊन ठेपलेला आहे 31. 31 धावा धावफलकावर आहेत. 32 धावांचं आव्हान धुंद या संघासमोर असणार आहे. तर टॉस का बॉस मध्ये मी या ठिकाणी सायगर संघाचा कर्णधार आणि असनी संघाचा कर्णधार यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेन. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि विनोदजी धनावडे यांना विनंती आहे, नाही सॉरी निलेश मर्डेकर. प्रथमतः या ठिकाणी मी आमंत्रित करेन विष्णू अप्पा धनावडे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावर आपण या ठिकाणी जायचं आहे. आपल्या हस्ते त्या ठिकाणी टॉस घेतला जाणार आहे. सायगर विरुद्ध असनी यानंतरचा सामना आपल्यासमोर या ठिकाणी रंगणार आहे. ओव्हर टू निलेश सर. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकताय किरण धनावडे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. आपण टॉस करूया आणि टॉससाठी विष्णुप्पा धनावडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि सामना आहे. यानंतर 2 संघांमध्ये पुढची लढत आहे आणि हा सामना आहे. एका बाजूला संघ आहे सायगर तर एका बाजूला संघ आहे आसनी. या 2 संघांमध्ये लढत आहे आणि आपण कर वसुली अधीक्षक नवी मुंबई महानगरपालिका विष्णुप्पा धनावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. एक महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघ आणि दोन्ही संघ नायकांना विनंती करूया की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. तुम्ही पाहता अनुभवताय डांगरेकर गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा अर्थात अजिंक्य चषक 2024. पुढील सामना आपल्या समोर येतोय असनी विरुद्ध सायगर अशी होणारी लढत आहे. आपण कर वसुली अधीक्षक नवी मुंबई महानगरपालिका विष्णुप्पा धनावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. चला टीम सायगर आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. एका बाजूला सायगर संघ आहे तर एका बाजूला आसनी संघ आहे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? सायगर संघ नाणेफेकीचा कौल मागणार आहे. 2 संघ नायक आहेत सचिन आणि अजय यांच्यामध्ये टॉस होत आहे. दोन्ही युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये टॉस आपण करूया. विष्णुप्पा धनावडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉइन स्पिन आपण करूया. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काटा. आणि टीम सायगर सचिन टॉस जिंकताय, काय घेताय?
प्रथमतः आम्ही लास्ट टुर्नामेंटमध्ये नेहमी बॅटिंग करून केलं होतं, बट दिस इज अ 360 ग्राउंड, त्याच्यामुळे निर्णय क्षेत्ररक्षणाचा असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय, कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल? अकॉर्डिंगली आमच्या बॉलिंग लाईनअपनुसार जर तसं म्हटलं तर आम्ही म्हणजे ट्राय 40चं करू, बट स्टील की कितपर्यंत होतं तेवढा प्रयत्न चालू असेल आमचा. डांगरेकर गावाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेताय, कसं वाटतंय? डांगरेकरचे आपले विनोदा हे ओळखीचेच आहेत आणि डांगरेकरचं नियोजन हे खूप आवडलेलं आहे, कारण 360 मैदानावर खेळायला नेहमीच आवडतं आम्हाला आणि त्यामुळे खूप भारी वाटतं. अजय, तुमच्या हॉटेलला बॅटिंग आलेली आहे, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? नक्की आम्ही फलंदाजीच घेणार होतो. जस्ट आमचं डिस्कशन झालं, आम्ही लास्ट 2 टुर्नामेंट खेळलो आणि आमच्या टीमचा गोलंदाजी अटॅक चांगला असल्यामुळे आम्ही डिफेंड खूप वेळा केलेला आहे, तर आम्ही नक्कीच यावेळेला सुद्धा डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. मनासारखं घडलेलं आहे टॉसमध्ये, स्पर्धेबद्दल काय बोलाल? नक्कीच डांगरेकरची स्पर्धा म्हणलं की नेहमीच, आता मला वाटतं 4थं वर्ष आहे त्यांचं, तर खूप चांगलं आयोजन आहे आणि 360 म्हणल्यावरती पूर्ण रेंज भेटते तुम्हाला, त्यामुळे आपला खेळ एकदम व्यवस्थित दाखवता येतो आणि खूप मित्रमंडळ आहेत आपले, तर नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही तुम्हाला, मॅचसाठी आपण शुभेच्छा द्याव्या आणि आपण विनंती करेन की आपण 2 शब्दामध्ये आपण या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात. आज जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेघर, आता या स्पर्धांचं सर्व आयोजन बघितलं आणि आपल्या तालुक्यातली, जावली तालुक्यातली जर डांगरेघर गावाची जर ख्याती बघितली तर अत्यंत एकजुटीनं काम करणारं हे गाव आहे. त्याचं प्रतीक स्टेजवरती असलेली मंडळी, माझी मित्रमंडळी सर्व आहेत आणि स्पर्धेचं आयोजन आपण सर्व पाहत आहात. स्पर्धा अत्यंत रोमांचकारी व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण या खेळामध्ये सहभाग घेत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करावं, ही सर्वांना विनंती. धन्यवाद. धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार आणि आपल्याला विनंती आहे की आपण विराजमान व्हा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, कर वसुली अधीक्षक नवी मुंबई महानगरपालिका आदरणीय विष्णुप्पा धनावडे साहेबांनी या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. अधिकचा वेळ घेत नाही आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि पुन्हा एकदा ऐकूया मराठीतला एक चांगला आवाज, जावली टेनिस बॉल क्रिकेटचा मामुर्डी गावचा किरण धनावडे सरांचा आवाज. धन्यवाद निलेश सर. नक्कीच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याच्या आवाजांचा बोलबाला आहे ते आमचे निलेश सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावर, आपण या ठिकाणी पाहतोय अपग्रेड केलं गेलंय. आज जर या ठिकाणी आपण पाहतोय अमर याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव नक्कीच या ठिकाणी घेतली गेली. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. तर अमर धनावडे याला नक्कीच या ठिकाणी आता पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं अपग्रेडेशन केलं गेलं आहे. तर कर्णधाराने जी जबाबदारी अमर धनावडे याच्याकडे दिलेली आहे ती त्याला जबाबदारी पार पाडावी लागेल. सूर्यकांत यांच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब असा ऑफच्या दिशेने आलेला फटका, चौकार. ज्यावेळी तो फटका बॅटला लागला ना त्याच वेळी त्या चेंडूवर चौकार लिहिला गेला होता, कारण कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गेलेला हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 10 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अमर धनावडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैयक्तिक 5 धावांबरोबरच सूर्यकांत. आता देखील उंच केला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सूर्यकांत लाजवाब झेल पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांत याची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर माननीय श्री विजयजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. कृपया विनंती आहे आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. विजयजी सुर्वे यांना विनंती आहे, नक्कीच या ठिकाणी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. तर यानंतरचा सन्मान या ठिकाणी माननीय श्री शिवाजी सुर्वे यांचं देखील आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला देखील
सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर राहुल आता याच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर नक्कीच या ठिकाणी डेड बॉलची घोषणा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. अमर धनावडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडचा जर विचार केला तर नवीन फलंदाज राहुल. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोचवला गेला आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि 11 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला टायमर ऑन आहे. भैरवनाथ करंजे विनंती आहे, टायमर ऑन आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही संघाला पेनलाइज करणं नक्कीच या ठिकाणी आम्हाला पेनलाइज करावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही आमचे साथी समालोचक आहेत निलेशजी मर्डेकर, त्याचप्रमाणे विनोदजी धनावडे, आम्ही वारंवार आपल्याला त्या ठिकाणी त्याची सूचना पोहोचवतोय. त्यामागचं कारण हेच आहे की कोणत्याही संघाला पॅनलाइज केलं जाऊ नये हे आम्हाला मनापासून हमेशा वाटत असतं. तर प्रत्येक संघाने आपला वेळ नक्कीच या ठिकाणी वेळेचं भान राखायचं आहे. कोणत्याही संघाला पेनल्टी लागावी हे नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये होऊ नये हे देखील आम्ही नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते विशाल आता गोलंदाजी मार्कवर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षकाची चूक, चेंडू जातोय सीम बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि चौकार नक्कीच या ठिकाणी घोषित केला गेलाय. या चौकाराने नक्कीच या नशिबाने आलेला चौकार नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धुंद संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 15 या आकड्यावर 15 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच या ठिकाणी मार्गस्थ होताना जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अवघ्या 32 धावांची गरज आहे धुंद या संघाला. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय विजयाकडे वाटचाल चालू आहे धुंद या संघाची. त्या दरम्यानच विशाल आपला पुढील चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील सन्मान दिला गेला चेंडूला. शीतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं शीतरक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेची भर अंकित केली गेली आहे. तर एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक जाऊन टेपलेला आहे आता 16 या आकड्यावर. विशाल याचा पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय परंतु असफल ठरला गेलाय फलंदाज. हो हो, क्षेत्ररक्षण हे अतिशय मॅटर करणारा विषय आहे. क्षेत्ररक्षण कोणत्याही संघाचं चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या प्रकारच्या धावा एकतर आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत, थोडंसं त्यामध्ये अपग्रेड होणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी लगबगता दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. 2 धावा या ठिकाणी धावफलकावर अंकित केल्या गेल्यात. आता देखील उंच गेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने कावू कॉर्नरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावफलकावर आहेत. एक बाद 19 या धावसंख्येवर धुंद संघ मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. विशाल याचा पुढील चेंडू हो हो, लाजवाब असा फटका नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली जाईल. या शॉटने नक्कीच त्या ठिकाणी सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या बॅटमधून असले फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच मैदानाचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी केला जातोय. आता देखील उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये पडलेला चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डेंजर एंड ठरला गेलाय
सुरक्षित रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं. या दरम्यानच दुसऱ्या षटकाची देखील या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 22 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केले जाईल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तिसरं षटक अतिशय महत्त्वाचं षटक आहे. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. दोन्हीकडे नक्कीच या ठिकाणी मॅच बरोबरीची आहे. दोन्हीकडे छानशी संधी आहे. 10 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. अजूनही चेंडू 12 बाकी आहेत. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता धुंद या संघाला आहे. दोन्ही संघांकडे अतिशय महत्त्वाची ही मॅच आहे. नक्कीच पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मॅच दोन्ही संघांना नक्कीच या ठिकाणी आपला खेळ नक्कीच या ठिकाणी चांगला करावा लागेल. या मॅचमध्ये जर या ठिकाणी टिकून राहायचं आहे तर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे. 10 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही या ठिकाणी शेष आहे. रतन याला गोलंदाजी मार्गावर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी याची गोलंदाजी आपण जर पाहिली तर प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन आणण्याचं ॲबिलिटी या गोलंदाजाकडे आहे. ओहो सुरेख. तर या दरम्यान प्रवीणजी शेळके यांचं या ठिकाणी आगमन झाले. प्रवीणजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. आता देखील ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि हा चौकार नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला आणि या चौकाराबरोबरच धावफलक जाऊन ठेपलेला आहे 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर. एक तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला राहुल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जो भेद आहे प्रवीण शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वकवडी गावचं एक बारगस्त्र व्यक्तिमत्व प्रवीणजी शेलार. 26 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सातारा सिटीमध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यांच्या मजबूत आधारस्तंभावर आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 30. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. अवघ्या 2 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. रतन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जर या ठिकाणी बॅटिंगचा विचार केला ना तर राहुल याने आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली आहे. आता देखील पाहतोय आपण परंतु सुरक्षित गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आपली लय प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. रतन याला थोडंसं नक्कीच या ठिकाणी लगबग पाहायला मिळाली तर डॉट नक्कीच चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. रतन याचा पुढील चेंडू. आता देखील थोडीशी लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडंसं यष्टिरक्षणाचं काम पाहायला मिळालं. चांगलं वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टांच्या मागे निर्धाव पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. लय या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त केलेली आहे. रतन याने लगातारचे 2 डॉट नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रतन याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिनी हेलिकॉप्टर उडवलेला आहे. 1 धाव घेण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि हा विजयी धाव नक्कीच या ठिकाणी होते का ते पाहावं लागेल. या ठिकाणी संघ धुंद विजयी ठरतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे भैरवनाथ करंजे यांनी एक आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपला हार्दिक आभार. तर विष्णू अप्पा धनावडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला या ठिकाणी यतोची सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मॅन ऑफ द मॅच या
राहुल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महेंद्रजी पारडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील या ठिकाणी मंचावर आमंत्रित केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील छोटासा सन्मान केला जाणार आहे. सायगर संघ आनंद सुर्वे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सायगर संघ, चला शिस्तप्रिय संघ म्हणून या ठिकाणी सायगर संघाची ओळख आहे. त्या शिस्तीचं आपण पालन करायचं आहे. लगेचच आपण या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या सायगर संघ, विनंती आहे. आणि या पुढील आवाज नक्कीच या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील एक मराठी समालोचनातील एक आवाज ज्यांनी या ठिकाणी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र होटपळून सोडलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांच्या बुलंद आवाजाची चर्चा आहे असे निलेश मर्डेकर सर यांचा आवाज यापुढे आपण ऐकणार आहात. प्रकाशजी शेलार यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करूया.